शहरातील मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयामध्ये तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 6 जानेवारी रोजी पत्रकार भवनामध्ये अनेक मान्यवर मंडळीसह शहरी आणि ग्रामीण भागातील पत्रकार बांधवांच्या उपस्थितीमध्ये दर्पण दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यानिमित्त तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार एम मजीद, प्रमुख पाहुणे तहसीलदार राजेश सरवदे, उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग गोफणे, पोलीस निरीक्षक दिलीप तिडके, नायब तहसीलदार प्रशांत राखे, राष्ट्रवादी काँग्रेस युवती जिल्हाध्यक्षा प्रेक्षा भांबळे, गट शिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले, डॉक्टर जुनेद खान, गणेश इलक, रंजना देवशी, आशा खिलारे, संघाचे अध्यक्ष शेख शकील अहमद आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष शकील अहमद यांनी सांगितलं, पत्रकार हा बांधव नेहमीच बातम्यांसाठी अथक परिश्रम घेत असतो। त्यांना कोणतेही मानधन नसतं, त्यामुळं अनेक पत्रकार बांधवांना राहण्यासाठी योग्य घर देखील नाही। त्यामुळं तहसीलदार राजेश सरवदे यांनी प्रयत्न केल्यास निश्चितच आम्हाला शासनाकडून जागा द्यावी म्हणून साकडं घातलं। तहसीलदार सरवदे यांनी निश्चितच प्रयत्न करेल असं आश्वासित केलं आहे। या कार्यक्रमाला बोरी चारठाणासह ग्रामीण आणि शहरी भागातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाचे कार्याध्यक्ष बालाजी शिंदे, सचिव ज्ञानेश्वर रोकडे, महेश देशमुख यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्यांनी अथक परिश्रम घेतले। सूत्रसंचालन शहजाद खान पठाण तर आभार शेख अलीम यांनी मानले। आणि खऱ्या अर्थानं माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम हे नेहमी म्हणायचे, वाय मीडिया इज सो निगेटिव्ह। मीडियामध्ये नकारात्मक गोष्टी का दाखवतात, आपण पॉझिटिव्ह रित्या पत्रकारिता केली पाहिजे असं APJ अब्दुल कलाम म्हणाले होते। आणि त्याच पॉझिटिव्ह पद्धतीने, त्याच पॉझिटिव्ह वेने आपण सर्व पत्रकार बांधव हे नेहमी काम करत असतात, त्याचा मला आपल्या सर्वांवर सार्थ अभिमान वाटतो असं मला या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगायचं। आणि 1832 नंतर भरपूर गोष्टी बदलल्या। आता सोशल मीडियाचं युग आले। आता कशी बातमी व्हॉट्सअपवर आली की पटकन बघायला मज्जा येते, झटकन रिप्लाय करायला छान वाटतं, बरोबर आहे की नाही? असं सगळ्यात छान वाटतं। मी पण भरपूर पत्रकार बांधवांचं बघत असते, लगेच त्यांना रिप्लाय करत असते। आणि ते थोडं युग जे आता आले ते सोशल मीडियाचं युग आले ना, आपण ते युगासारखं राहायला पाहिजे असं मला या निमित्ताने वाटतं। आणि बबलू भाईने आता एक पॉइंट सांगितला की समाजकारणाचा, राजकीय लोकांचा तो त्रास, पण खऱ्या अर्थानं बबलूभाई मला असं वाटतं की आपल्यामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या सर्व पत्रकार बांधव असो, आपल्यामध्ये कुठेतरी घरगुती नातं आहे आणि त्या वेळेला आपण सगळेजण काम करतो। आणि दुसरीकडून मी खरंच आपल्या सर्वांसमोर सांगते की कुठल्याही पत्रकार बांधवांना कुठल्याही पद्धतीचा कधीही त्रास होणार नाही। या निमित्ताने मी आपल्या सर्वांना इथे ग्वाही देऊ इच्छिते। आणि नेहमीच मी जेव्हा काम करते तेव्हा पत्रकार बांधव हे मला मार्गदर्शन करतात। आमचे बबलूभाई असतील, आमचे रोकडे भाऊ असतील, बालाजी भाऊ शिंदे असतील, आमचे रियाज भाई असतील, आणि सर्वच जण खूप छोट्या छोट्या गोष्टी मला सांगत असतात। आणि यापुढेही त्यांनी मला त्या गोष्टी सांगितल्या पाहिजे, सजेस्ट केल्या पाहिजे। आणि असं मी या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगू इच्छिते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या आधुनिक युगातही प्रतिनिधी रियाज चाऊस, जिंतूर, परभणी, NTV न्यूज मराठी।